साताऱ्यातील ठोसेघर धबधबा पावसामुळे फेसाळला। धबधब्याची नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात डोळ्याची पारणं फेडणारी दृश्य। आंबोली घाटात ढगांची चादर पसरल्याचं चित्र। आंबोली घाटात निसर्गानं पांघरलेल्या चादरीची पर्यटकांना भुरळ। मुंबईत सकाळपासूनच पावसाची रिपरिप, अनेक सखल भागात पाणी साचलं। मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या। वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते। महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा हवामान विभागाचा इशारा। रायगडसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट। पालघर जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसाची हजेरी। पावसाची रिपरिप सुरू असून पावसामुळे उन्हाळी भात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता। अमृतसरमध्ये पावसानंतर वातावरण आल्हाददायक। पावसाळ्यात सुवर्ण मंदिराचं नयनरम्य दृश्य। दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं। वाहन चालकांची मोठी कसरत। खराब हवामानामुळे दिल्लीतील काही विमान उड्डाणांवर परिणाम झालाय। रात्री 11:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत 49 विमानांचं उड्डाण वळवण्यात आलं होतं। सोलापूरमधील मोहोळ शिरापूर गावात मोठा गोठा कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू झाल्यानं गोठा कोसळला। हिंगोली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं 15 क्विंटल हळद पिकाचं नुकसान झालंय। ओल्या हळदीला बाजारात भाव नसल्यानं एक तुकडा पाण्यामधून बाहेर काढून त्याला सुकवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न। भंडाऱ्यात मळणीसाठी शेतात ठेवलेलं भातपीक पाण्याखाली। भातपीक भुईसपाट झाल्यानं शेतकरी चिंतेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।